हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथल्या पालिका चौकात महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या प्रचारासाठी विजयी निर्धार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या सभेत बोलताना युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवक, शेतकरी, महिला आणि सर्वसामान्यांच्या विरोधातील भाजप सरकारला हद्दपार करण्यासाठी जनता सज्ज झाल्याचं सांगितलं। हातकणंगले मतदारसंघात खासदार करण्यासाठी याच मंचावर सभा घेतली। इथल्या गद्दार खासदारानं कानात गोड बोलून निधी घेतला, मात्र हा निधी कुठं गेला असा सवाल करून विकास कामात टक्केवारी खाणाऱ्या गद्दार खासदारांना सत्ता आल्यावर जेलची हवा खायला लावणार असा इशारा ठाकरे यांनी दिला। शिवसेनेची परंपरा सामान्याला असामान्य पदापर्यंत नेण्याची आहे। या निवडणुकीत सर्वसामान्यांचा आवाज असलेले निष्ठावंत सत्यजित पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं। खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी देशाच्या संविधानाला नख लावण्याचं काम भाजप करत असल्याचा आरोप केला। भाजपनं वेळोवेळी घटनेची पायमल्ली केली आहे। पक्ष फोडाफोडी करून नियमबाह्य सरकार बनवलं। जनतेच्या मनात या भाजप सरकारबद्दल प्रचंड राग आहे आणि तो या निवडणुकीत दिसेल असा विश्वास हंडोरे यांनी व्यक्त केला। आमदार सतेज पाटील यांनी बाहेरून येऊन या जिल्ह्यात दादागिरी करणाऱ्यांची दादागिरी खपवून घेतली जाणार नसल्याचं सांगितलं। कोल्हापूरकर दूधखुळे नाहीत, कुस्ती कशी खेळायची आणि चितपट कसं करायचं याची शिकवण या मातीतूनच मिळत असल्याचं सांगत कोल्हापुरात 2 दिवस तळ ठोकून असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना त्यांनी अप्रत्यक्षरित्या टोला लगावला। कोल्हापूरची भूमी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मांडणारी भूमी आहे। इथं कुणी येऊन भीती घालण्याचा प्रयत्न करू नये असा इशाराही आमदार सतेज पाटील यांनी दिला। यावेळी आमदार राजूबाबा आवळे, माजी आमदार राजीव आवळे, डॉक्टर सुजित मिणचेकर, उल्हास पाटील, शिवसेना संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, सहसंपर्क प्रमुख संजय पोवार, जिल्हाप्रमुख संजय चौगुले, माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, माजी नगराध्यक्षा विद्याताई पोळ, शहर प्रमुख संदीप पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते।